आज सकाळी मी आमच्या मळ्यात आलो आहे व या ठिकाणी मला फार प्रसन्न वातावरण वाटत आहे. म्हणून मी एक भजन म्हणणार आहे व त्याचं थोडं विश्लेषण करणार आहे. तर जे भजन आहे ते आहे अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम्. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम. या ठिकाणी या कडव्यामध्ये किंवा या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की अच्युतम केशवम, अच्युत जो च्युत होत नाही असा तो परमात्मा, भगवान विष्णू, नारायण, कृष्ण, राम, जो कोणी आपल्या श्रद्धेनुसार भावनेनुसार समजत असाल तो. अच्युत, केशव, माधव, अच्युत, केशव, कृष्ण, दामोदर हे अनेक विभिन्न नावाने तो ओळखला जातो आहे तो परमात्मा. तर तो पुढे सांगतात की कौन कहते हे भगवान आते नहीं. ईश्वर येत आहे धर्तीवरती, या धरावर विभिन्न अवताराने अवतरलेला आहे तो. तर तोच कधी पुंडलिकासाठी आला, तोच कधी गोपगोपिकांसाठी आला, तोच कधी वानरसेनेसाठी आला, तोच कधी बौद्ध भिक्षुकांसाठी आला, तोच कधी गोपिकांसाठी आला. तर वेळोवेळी तो अवतार धारण करत असतो किंवा जन्म घेत असतो आईवडिलांच्या द्वारे किंवा माध्यमातून किंवा इतर सृष्टीच्या कोणत्याही माध्यमातून तो वेळोवेळी अवतार घेत असतो. तर असो, पुढे सांगतात की कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम. या ठिकाणी बोलतात की पुढे सांगतात की कोण म्हणतंय की ईश्वर खात नाही, कोण म्हणतं ईश्वर खात नाही. तर त्यामध्ये श्रद्धा, भक्ती, विश्वासाने, जसे की शबरीने त्रेतायुगामध्ये श्रीरामाला बोरही खाऊन दाखवले. काही उष्टे बोर होते जे गोड असतील तेच माझे श्रीराम प्रभू हे बोर भक्षण करतील किंवा खातील, ग्रहण करतील. अशा ह्या भावनेने शबरी माता एक बोर वेचायची, खायची, गोड लागलं ठेवायची, थोडं आंबट लागलं किंवा तो खराब असलं टाकून द्यायची. असे करून बोर एकत्र करून तिने श्रीरामासाठी त्रेतायुगामध्ये आणली होती. किंवा द्वापार युगामध्ये झालं तर कृष्ण कन्हैया माखन खायची, अनेक गोपिकांच्या घरी जायची, माखन खायची, आपल्या गोपाळांना माखन चारायची. असे अनेक आणि पुन्हा आत्ता कलियुगामध्ये पाहिलं तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या किंवा गौतम बुद्धांच्या वेळेस पाहिलं तर भिक्षुकांना भिक्षा मागायची आणि त्या भिक्षेच्या याच्यावरच उदरनिर्वाह करायची. तर असो, पुढची पंक्ती अशी आहे की कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह हम नचाते नहीं, गोपियों की तरह हम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं. चैतन्य महाप्रभूंना
त्यांच्या भक्तांनी त्यांच्या शिष्यांनी नाचवलं. तेही चैतन्य स्वरूपात असं नाचवलं की ब्रह्मांड स्वरूप चैतन्य स्वरूप तो परमात्मा चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपामध्ये या धर्तीवरती आले आणि त्यांना चैतन्य स्वरूपात नाचवलं. आणि भगवान श्रीकृष्णांनासुद्धा गोपिकांनी त्यांना नृत्य करण्यास भाग पाडलं त्यांच्या श्रद्धेनुसार भावनेनुसार. तर या ठिकाणी भगवान प्रत्येक गोष्ट आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार प्रगट करत असतात किंवा पूर्तता करत असतात. असो, तर पुढच्या पंक्तीमध्ये सांगितलं आहे की अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम, रामनारायणं जानकी वल्लभम, रामनारायणं जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम, रामनारायणं जानकी वल्लभम. असो, तर आज पाहिलं तर आई माता ही या मातेची कूस ही पवित्र पाहिजे आणि असे जन्माला बालक घडवावेत मातेने की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, श्रीकृष्ण परमात्मा, श्रीराम, अनेक भक्त मंडळी जी होऊन गेली आणि जगाला आपल्या शक्तीचं सामर्थ्याचं एक प्रदर्शन नव्हे तर एक महानता दाखवली. असे आता श्रीकृष्ण परमात्म्यांना आईच्या कुशीमध्ये झोपावं लागलं, जे की यशोदा मातेच्या कुशीमध्ये झोपावं लागलं. का तर त्यांचं सामर्थ्य तेवढं होतं की त्यांना आईच्या कुशीमध्ये सुद्धा परमात्म्याला ब्रह्मांड नायकाला सुद्धा आईच्या कुशीमध्ये आईचे झोपावं लागलं किंवा आईच्या सानिध्यात राहावं लागलं, आईच्या वडिलांच्या सानिध्यात राहावं लागलं. तर त्यांचं परमभाग्य होतं की परब्रह्म परमात्मा हा आपल्या संगमात संयमात येत आहे व आला आहे. असो, तर अशी अनेक भक्तिरचना आहे, त्यातील ही भक्तिरचना आज आपल्यासमोर मांडण्यात आली. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.